नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मस्त ज्युसी, मसालेदार आणि खायला अगदी चविष्ट असं चिकन गार्लिक रोस्ट बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. चिकन गार्लिक रोस्ट बनवायला इथे मी 600 ग्रॅम चिकन घेतलंय. हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलंय आणि आपल्याला ह्या चिकनचे असे छोटे छोटे पीसेस पाहिजे आहे. तर सर्वात आधी ह्या चिकनला आपण मॅरिनेट करूयात. त्यासाठी ह्या चिकनमध्ये 2 चमचे लसूण अद्रकची पेस्ट, 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद आणि अर्धा लिंबाचा रस ह्यामध्ये टाकून हे सर्व जिन्नस ह्या चिकनला व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. व्यवस्थित मिक्स केल्यावर ह्यावर झाकण ठेवून हे चिकन 15 ते 20 मिनिटे मॅरिनेट करून घेऊयात. चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत आपण ह्या चिकनसाठी लागणारा गार्लिक मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी 1 चमचा काळी मिरी, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 10 ते 11 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 3 ते 4 लवंगा आणि 4 हिरव्या मिरची अशा फोडून घेतल्याय. लसूण सोडून बाकी मसाले आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा घरगुती लाल मिरची पावडर यामध्ये टाकायची आहे. तुमच्याकडे जर काश्मीरी लाल मिरची पावडर नसेल तर घरगुती लाल मिरची पावडर घेतलं तरीही चालेल. लाल मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार कमी अधिक करू शकता. लाल मिरची पावडर या मसाल्यांमध्ये टाकून हे सर्व जिन्नस मिक्सरला बारीक करून घेऊयात. खडे मसाले बारीक करून झाल्यावर यामध्ये लसूणच्या पाकळ्या टाकूयात आणि मिक्सरला ह्या लसूणच्या पाकळ्या अशा जाडसरच फिरवून घेऊयात. इथे बघा आपला गार्लिक मसाला बनवून तयार झाला आहे. इथे आपलं चिकन पण 20 मिनिटे मॅरिनेट करून झालं आहे. आता कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर 2 मोठ्या आकाराचे कांदे असे लांबसर बारीक कापून घेतले आहेत. ते यामध्ये टाकूयात आणि हा कांदा मस्त सोनेरी रंगावर परतवून घेऊयात. कांदा लवकर परतवून व्हावा किंवा ह्या कांद्याला लवकर सोनेरी रंग यावा म्हणून यामध्ये पाव चमचा मीठ टाकूयात आणि मध्यम गॅसवर हा कांदा मस्त सोनेरी रंगावर परतवून घेऊयात. इथे बघा कांद्याला मस्त सोनेरी रंग आला आहे. यामध्ये आता मॅरिनेट केलेलं चिकन टाकूयात आणि मध्यम गॅसवर हे चिकन 4 ते 5 मिनिटे परतवून घेऊयात. हे चिकन गार्लिक रोस्ट करायला अगदी सोपं आहे आणि हे चिकन असल्यामुळे हे शिजायला पण खूप जास्त वेळ लागत नाही. हे चिकन मी 4 ते 5 मिनिटे व्यवस्थित परतवून घेतलं आहे. यावर आता झाकण ठेवूयात आणि लो फ्लेमवर हे चिकन व्यवस्थित शिजवून घेऊयात. आपण सुरुवातीला हे चिकन मॅरिनेट करून घेतलं होतं. त्यामुळे हे चिकन शिजताना याला असं पाणी सुटलं आहे आणि या अंगच्याच पाण्यात हे चिकन शिजून जातं. त्यामुळे आपल्याला वेगळं पाणी टाकायचं यामध्ये काहीच आवश्यकता लागत नाही. मध्ये मध्ये 2 ते 3 वेळेस हे चिकन असं चमच्यानी हलवून घ्यायचं म्हणजे ते बुडाला लागणार नाही. आता जवळपास 20 ते 25 मिनिटे झालेले आहेत. झाकण काढूयात आणि चिकन व्यवस्थित परतवून घेऊयात. हे चिकन मी 2 ते 3 वेळेस मध्ये मध्ये हलवून घेत होती. त्यामुळे हे चिकन असं बुडाला लागलं नाही आहे. आता 25 मिनिटांनंतर बघा हे चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे चिकन सुरुवातीला आपण मॅरिनेट केलं होतं. त्यामुळे त्याला अंगचं जसं पाणी सुटतं. जर जास्त पाणी असं राहिलं तर गॅसची फ्लेम थोडी वाढवून हे चिकन व्यवस्थित परतवून घ्यायचं.
ह्या चिकनमध्ये बघा, अगदी थोडं पण पाणी राहिलेलं नाही आहे. पण चिकन मस्त शिजलेलं आहे. यामध्ये आता आपण आधी मसाला तयार करून घेतला होता, तो गार्लिक मसाला यामध्ये टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मसाला व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पाने आणि थोडी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर यामध्ये टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मसाला करपू नये म्हणून आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला बनवून घेतला होता, त्यामध्येच अगदी पोहे खायचे 2 चमचे पाणी टाकलंय आणि हे पाणी या मसाल्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता लो फ्लेमवर यावर झाकण ठेवायचं आणि मिनिटभर या चिकनला अशी वाफ काढून घ्यायची. म्हणजे हे मसाले या चिकनमध्ये मस्त मुरतील. आता मिनिटभराने झाकण काढूयात आणि हे चिकन एकदा असं मिक्स करून घेऊयात. चिकन मिक्स केल्यानंतर यावर अर्ध्या लिंबाचा रस आणि थोडी कोथिंबीर टाकूयात आणि हे चिकन व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करूयात. तुम्ही बघू शकता, मस्त रसरशीत असं मसालेदार ज्युसी चिकन गार्लिक रोस्ट किंवा चिकन गार्लिक सुक्क बनवून तयार झालं आहे. हे चिकन गार्लिक रोस्ट तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत किंवा ॲज अ स्टार्टर म्हणून असंच चिकन सुक्क जरी खाल्लं तरी खायला खूप अप्रतिम लागतं. हे चिकन गार्लिक रोस्ट तुम्ही एकदा बनवलं तर घरातली मंडळी तुम्हाला नेहमी हीच डिश बनवायला लावतील. एवढं खायला हे चिकन गार्लिक रोस्ट अप्रतिम लागतं. तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.